श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना माझा नमस्कार. महिलांनी काही ठराविक कामं करायची जी मी इथे तुम्हाला दिलेली आहेत, सांगितलेली आहेत, त्याप्रमाणे तुम्ही एकदा करून बघा. घर तुमचं अगदी भरभरून जाणार. पहिली गोष्ट आहे, खाण्यापिण्याचे बंधन तुम्ही पाळा किंवा नाही पाळा, पण देवाला एकदा तरी तुपाचा दिवा लावा. त्याने तुमच्या घरातील लक्ष्मी माता स्थिर होते. तुम्ही प्रत्येक खोलीत खडेमीठ खरं तर ठेवायचे. नाही जमत असेल तर तुमच्या मुख्य घरात एका ठिकाणी तुम्ही एका कोपऱ्यात खडेमीठ वाटीत घालून ठेवा. त्याला पाणी सुटलं की परत ते फ्लश करून टाका, म्हणजेच पाण्यात वाहून टाका, परत दुसरे टाका. याने काय होतात, अडकलेली मार्गे कामी लागतात. घरातली काही नकारात्मकता ऊर्जा असेल, निगेटिव्हिटी असेल किंवा काही आपल्याकडे आला असेल तर हे सगळं होतं. पुढच्या गोष्टी आपण अशाच जाणून घ्यायच्या आहेत. त्यासाठी नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून सगळ्या नवीन लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल. महिलांनी सकाळी लवकर उठायचे आहे. अंगणात सडा रांगोळी घालायचं आहे. पुरुषांनी सूर्यनमस्कार होत असेल तर नक्की घाला. त्याने खूप मोठा प्रभाव पडतो. तुमच्या नोकरीत काही अडचणी असतील तर येतील, त्या कमी होतात. देवाजवळ दिवा लावा. सगळी कामे तुम्ही व्यवस्थित करायची आहेत. त्याने काय होतं की घरातील आपली नकारात्मकता ऊर्जा जाते. जेव्हा आपण घरात दारात सडा रांगोळी करतो, लक्ष्मी माता प्रसन्न होते, येणाऱ्यांचे स्वागत होते. त्यामुळे नक्की दारात सडा रांगोळी तुम्ही आवर्जून काढा. घरात आपल्या जी झाडणी असते, जिथे आपण झाडू ठेवतो, ती कशीही आपण ठेवायची नाही आहे. अगदी व्यवस्थित आडवी करून व्यवस्थित ठेवायची आहे, कारण झाडूला आपण लक्ष्मी मातेचं प्रतीक मानतो. तसंच मिठाचाही अपमान कधी करायचा नाही. आपण म्हणतो की या घरचं मीठ खाल्लंय, तिथलं मीठ खाल्लंय, तसंच आहे. मीठ हे एक लक्ष्मीचं कारक आहे, त्यामुळे मिठाचाही कधी अपमान करायचा नाही. सांडलेलं मीठ असेल तर तुम्ही काढून ठेवा. रोज रात्री जेवताना तुम्ही आवर्जून एक नियम पाळा. तुम्हाला काही होईल नाही होईल, एक जेवताना तुमच्या शेजारी कागदाचा तुकडा घेऊन बसायचा आहे. आपल्या जेवताना ताटातला जो पहिला घास आहे तो काढून आपण त्या कागदावर ठेवायचा आहे आणि आपलं पूर्ण जेवण झालं की तो घास उचलून बाहेर टाकायचा आहे. यानं काय होतं, आपण वास्तुपुरुष किंवा आपले पूर्वज आहेत त्यांची आठवण काढतोय, त्यांना हे देतोय. या ह्यानं काय होतं, ते सगळे प्रसन्न राहतात, आपल्या घरातील सगळे दोष निघून जातात. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित राहता. तुमच्या घरात बरकत येऊ लागते. सकारात्मकता ऊर्जा घरातील येते. महत्त्वाची आणखीन एक गोष्ट, घरातील जेव्हा तुम्ही किराणा माल भरत असता तो शुक्रवारच्या दिवशी भरावा. का तर शुक्रवार हा माता लक्ष्मीचा आवडता दिवस किंवा तिचा वार असल्यामुळे शुक्रवारी किराणा भरल्यामुळे घरात बरकत येण्यास मदत होते. आपण घरात काय करायचं, थोडं पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये हळद घालायची आणि जसं आपण पाणी शिंपडतो मुख्य दरवाजाजवळ किंवा इकडे तिकडे आपण थोडंसं शिंपडायचं. असं केल्याने सुद्धा घरातली नकारात्मकता जी